शिव शिव. भावांचं काय कुठपर्यंत आले बोलले? ठीक, सुरू करू तोपर्यंत तुम्ही सांगाल तसं. शिव शिव. यांचं ठीक आहे, पोटोबा झालेला आहे. लंगर तोडला तरी काही म्हणणार नाही. करायची सुरुवात. खूप छान, खूप छान. शिव शिव. नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणापि हता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझविणे नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिषे तू तात मी बालक. तू तात मी बालक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अस्तिगिरि समस्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरवर शाखा लेखने पत्रमुर्वी. लिखति यद्गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंगबली की जय. मूर्तिनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सनातन धर्म की जय. सब संतन की जय. निम्बेश्वर महादेव की जय. काशी विश्वनाथ भगवान भगवान की जय. भारत माता की जय. गो माता की जय. सीता माता की जय. गंगा माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आज के आनंद की जय. जय. महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो
झुळझुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाही श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाही श्री झुळझुळ गंगा वाहे श्री झुळ गंगा वाही श्री झुळझुळ गंगा वाहे श्री झुळ गंगा वाही श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाही श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाही श्री माझ्या भोळा शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळा शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची 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 माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 म्हणा कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल राधा कृष्ण जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद आपण ज्यांची वाट बघत होतो परमादरणीय परमवंदनीय त्यागी विराग वितरागी ते वेशधारी वंदन रविगिरी महाराज यांचं आगमन झालंय. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया.
जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे परमशिष्य आदरणीय वैरागी परमपूज्य श्री श्री महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते शिवभक्त भाऊ पाटील यांचा सत्कार झालेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. यानंतर बाबाजींचं पूजन करण्यासाठी योगेश सोमनाथ लवडे फिटर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बघा, या जगाचे कलाकार, खरं तर हे कलाकार आहे म्हणून कला जिवंत आहे. आणि खरं तर अशा कलाकारांना सन्मानित आपले बाबाजी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे कलाकार जर नसले ना दादा, मजा येत नाही, नाही का? खरं तर बाबांनी त्यांना सुद्धा सन्मानित केलं. अगदी त्यांचंही मनपूर्वक आभार. गोपाल वरे विठ्ठल नामदेव दिवटे ज्यांनी आज अन्नदान केले त्यांनी सुद्धा बाबाजींचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. बाबांना माहिती देत आहे का? द्या. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परमपूज्य श्री श्री महंत स्वामी रमेश गिरीजी महाराज यांना सन्मानित करण्यासाठी बाबाजींचं पूजन करण्यासाठी विठ्ठल नामदेव दिवटे आणि योगेश सोमनाथ लवडे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बाबाजींचं पूजन चालू आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे खरं तर संत आल्यानंतर आपल्या या जगाला अजूनही आनंद होतोय. हा आनंद असा अखंड होत राहो. खरं तर संत हे जगाचे उद्धारकर्ते असतात आणि अशा संतांचा पूजन सोहळा इथे पार पडतोय. परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा मनापासून एकदम. कारण हे संत मनापासून तुम्हा आम्हाला देतात, त्यासाठी आपण सुद्धा मनापासून त्यांना टाळ्यांचा प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि दररोज आपल्या प्रवचनात आशीर्वाद द्यायला बाबा आले पाहिजे म्हणून पुन्हा टाळ्या. वा वा वा, बाबा नक्कीच येणार बरं का. आमची अपेक्षा आहे लेकरांची. घ्या माहिती द्या बाबांना. शिव शिव. उपस्थित बंधूने भगिनींनो, आज आपल्या गावामध्ये एक आनंदाचा सोहळा, वर्धापन दिनानिमित्ताने हा सोहळा परम भाग्य आहे. निज भक्तमुखी कथा आदरे ऐके श्रोता त्याचे भाग्य ततोथा मजही वर्णवेना. निज भक्तांच्या मुखातून भगवंताची महती, भगवंताच्या लीला, संतांच्या लीला, महादेवांच्या लीला, त्याच लीलाला नाव दिलेलं आहे शिव लीलामृत आणि शिव महापुराण. त्याच अनुषंगाने या ठिकाणी ज्यांच्या मुखातून आपण श्रीराम चिंतन कथा, चिंतन समयी सेवा पुढीच द्यावी. चिंतन सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून आपण या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी, व्यवस्थापक मंडळी, ही संचालक मंडळ अर्थात कार्यक्रमाचं मंडळ, त्यांनी एक छान असं उत्कृष्ट नियोजन, आयोजन, प्रयोजन या ठिकाणी केलं आहे. दोन्ही मंदिरांना लाइटिंग, यथासांग असा कार्यक्रमाचं रूपरेषा आयोजन केलं आहे.
आणि ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करणार आहात ते आपल्या सर्वांचे परिचय सुपरिचित. आणि मी अनेक वेळेस बोललो काही मंडळींना की एखाद्या वर्षी तरी भाऊंचं श्रीरामचिंतन नव्हे तर त्यात सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचाही महिमा आपल्या कानी पडेल असं एकदा एखाद्या वर्षी तरी भाऊंचं कार्यक्रम ठेवा. या वर्षी मंडळींना विषय बऱ्याच वेळेस झालेला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आज कार्यक्रम मंडळाने आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे आमचे उत्कृष्ट असे गायक हरिभक्तपरायण दत्ता महाराज वैद्य निफाड त्यांचाही टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करा. आमचे तबलजी सर्व गायक वादक मंडळी सर्वांचं पुन्हा एक वार टाळ्या वाजून स्वागत करा. ज्यांनी आयोजन नियोजन प्रयोजन हे सगळं केलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी वर्गणी दिलेली आहे. तुमच्या करता तुम्ही टाळ्या वाजवा. कानडे बंधू हा सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करतो. आणि आपल्याला आत्तापर्यंत जे काही कधी ऐकायला मिळाले नसेल ते आपल्याला श्रवण करायला मिळेल. म्हणून श्रवण ही एक भक्ती नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे. म्हणून जेवढं कथा सांगणाराला पुण्य तेवढंच कथा श्रवण करणारालाही पुण्य आहे. म्हणून कमी जास्त असं काही नाही. परंतु अशा अनेक भक्तांच्या मुखातून आणि भगवंताच्या संतांच्या महापुरुषांच्या लीला आपण श्रवण करणार आहात. आम्हाला जेवढं आता भाऊ म्हणले पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही येत राहू. आणि आज मी रजा घेतो. उद्या जमलं तर बघतो, परवाही जमलं तर बघतो, येण्याचा प्रयत्न करीत राहील. आणि आपण सर्वांनी आणि अजून थोडासा प्रचार प्रसार करा. गाडी फिरवा 4-5-6 खेड्यामध्ये रिक्षा आणि प्रचार करा. आणि त्या माध्यमातून अनेक भाविकांना प्रभू रामचंद्रांच्या सगळ्या पिढ्या जेवढ्या पिढ्या असतील त्या पिढ्यांचं वर्णन भाऊंच्या मुखातून तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या 6-7 पिढ्यांचं वर्णन, तुकाराम महाराजांच्या अनेक पिढ्यांचं वर्णन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्याही पिढ्यांच्या वर्णन आपल्याला श्रवण करायला. म्हणून परम भाग्यवान भाविक भक्तांनी हे आयोजन केलं. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आपल्या सर्वांचं शुभेच्छितो. आपल्या सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. धन्यवाद बाबाजी. तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभो ही आम्ही ईश्वर चरणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर बाबांनी आपल्याला फार मोठं असं महत्त्व सांगितलेलं आहे आणि आपण कशा कशाचं महत्त्व ऐकणार आहोत हे सगळ्यांना आता बाबांनी सांगितलंय. आणि आता आपले कान फक्त ते ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट बघताय. खरं तर या कार्यक्रमासाठी बाबांची उपस्थिती आणि खरं तर संतांना वेळ नसतो, संतांना वेळ द्यावा लागतो. बरोबर आहे की नाही? संतांना वेळ द्यावा लागतो आणि संतांचा वेळ हा स्वतःसाठी कधीच नसतो, या जनतेच्या सुखासाठीच असतो. आणि खरं तर असे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारे असे महान संत महान तपस्वी आदरणीय आमचे परमपूज्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि यानंतर कथेला प्रारंभ होईल अशी विनंती करतो. शिव शिव. बाबाजी समाज झाल्यापासून धान्य देतो. हे गुरुपौर्णिमेला पुण्य केला यांच्या सगळ्यांचं सहकार्य असतं. वर्षातून एक दिंडी पण वा वा छान. आणतात. सुरुवात करायची आता. हाताने टाळी मुखाने राम
श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. ओ हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. ओ हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन 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 सद्गुरु स्वामी कुंडली गौरव जनार्दन. विठ्ठल जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन काशी विश्वनाथ भगवान जय महादेव. जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. शिव शिव. वंदनीय व्यासपीठ वंदनीय उपस्थिती अर्थात परमवंदनीय परम पूजनीय त्यागी विरागी वितरागी यतिवेशधारी सद्गुरु सेवा परायण रमेश गिरीजी महाराज सर्व या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे समायोजन सामर्थ्यपणाला लावलेले सर्व पुण्यात्मे सोन्याला सुगंध तसा सत्संगाला स्वरांचा साथ चढवण्यासाठी आलेले ही सर्व मंडळी झी टॉकीज फेम दत्ता महाराज वैद्य अंबादास कारणे ज्यांच्या 4 पिढ्या बाबांच्या सेवेत आहेत. तबलजी गोपाल आहे. आणखी ही मंडळी आहे. सूत्रसंचालनही लासलगावून आपण विशेष निमंत्रित केलेले आहेत. या गावातील देवदेवतांची मंदिरं त्या निमित्तानं स्थापन झालेल्या संस्था धर्मदाय कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मकार्य जागृत ठेवणारे सर्व दानशूर माता बंधू भगिनी आणि आशुतोष महामृत्यू भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि भगवान निंबेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 7 दिवसाचा हा सत्संग सोहळा आणि विषय दिला श्रीरामचरित्र चिंतन. या पुण्यभूमीमध्ये आजपर्यंत अनेक कार्यक्रम सप्ताह पारायण चिंतन भजन खूप झाले आहेत आणि आता श्रीरामचरित्र चिंतनाचा हा या ठिकाणी सोहळा आयोजित केला आहे. सांगणार आहे सविस्तर पुढे पण स्पर्श करून जातो. जगात पहिली कथा ऐकण्याचं श्रोता म्हणून जगासमोर आदर्श ठेवणारे भगवान शंकर आपली पत्नी धर्मपत्नी लीला सद्धर्मचारिणी जगन्माता सतीसह कैलाश पर्वतावरून अगस्त्य किल्ल्यावर आले होते.
मनमाड जवळच्या. आणि त्याच अगस्ती महर्षींच्या तिथं ती रामकथा त्यांनी श्रवण केली आणि तिथून निर्माण झालेली अगस्ती नदी, जिला देवाचं, गुरुदेवांचं, संतांचं, अध्यात्माचं आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामरायाच्या अद्भुत लौकिक दिव्य चरित्राचं स्पर्श होऊन आलेलं जे भक्तिमय द्रवरूप प्रवाहित झालेली ती अगस्ती नदी आपल्या गावाला स्पर्श करून गोदावरीकडे गेली आहे. याचा अर्थ हजारो वर्षापूर्वीचे हे सगळे संबंध आहेत. सांगणार आहे पुढे तुम्हाला, आज नाही. आपल्याला वाटतं हे आपण ठरवलंय, हे कोणीतरी हजारो वर्षापासून परंपरा ठरवीत आलंय. कुठेतरी तो धागा, कुठेतरी दोरा, कुठेतरी तो स्पर्श, कुठेतरी तो सत्य संकल्प हुंकारतोय या निमगाव आणि पंचकृषीमध्ये. आणि म्हणूनच 11,000 वर्षानंतर ही ते चरित्र, ते नामामृत, दिव्यामृत, कथामृत श्रवण करावंसं वाटणं, ही भगवंताची अद्भुत भक्तीची आपल्या सर्वांच्या ठिकाणी दिसणारी, माझ्या सर्वसामान्य प्रवृत्तीतून पाहिलेली, आता अनुभवलेली ही वातावरण निर्मिती एका दिवसाची नाही, एका रात्रीची नाही. त्र्यंबकला नागबली त्रिपिंडी करायला आलेल्या लोकांना आजोबांचं नाव सांगता येत नाही, कुळ सांगता येत नाही, गोत्र सांगता येत नाही, कुलाचार सांगता येत नाही, कुलधर्म सांगता येत नाही, कुलस्वामिनी सांगता येत नाही. ब्राह्मण म्हणतायत गोत्र उच्चारा. हा गोत्र काय तुमचं पाटील? म्हणजे नाही आणलं गोत्र. गोत्र म्हणजे काय धोत्र आहे काय घरून आणायला? हजारो वर्ष ज्या दिव्य चरित्राचे स्पंदन, प्रतिध्वनी जगाला पावन करण्यासाठी दुमदुमतायत. भाऊ भावाचं नाव घेत नाही, एक गाव दुसऱ्या गावाचं नाव घेत नाही, अशी कलियुगाची परिस्थिती बाबा. निमगावचे लोक नाटेगावचं नाव नाही घेत, नाटेगावचे लोक निमगावचं नाव नाही घेत. नाही घेत का मला माहित नाही. मला माहित असलं तर मी सांगणार नाही. तुम्हाला माहित आहे कुठे चाललं? म्हणजे खालच्या गावाला, म्हणजे नाटेगावाला. काय नाट लागतो मला माहित नाही. खरी गोष्ट आहे ना? मला तर काही सांगितलं नाही तुम्ही अजून खूप गंमत आहे. थांबा थोडं, फक्त वेळेवर येत जा. पंक्तीला 9 वाजवले तर माझे 12 वाजतील तब्येतीचे. आणि नाटेगावचे लोक निमगावचं नाव घेत नाही. गाव कुठे चालले? वरच्या गावाला. हे वरतील गाव ते खालतील गाव. नाटेगाव घातल्यावर नाट लागतो? कोणी सांगितलं तुम्हाला? नाटाचे अभंग आहेत ना गाथेमध्ये, म्हणजे काय ते, तो नाट इथं लावत का नाही तुम्ही? मला विस्तार करा वेळ नाही. एक गाव दुसऱ्या गावाचं नाव घेत नाही, एक भाऊ दुसऱ्या भावाचं नाव घेत नाही. तिथं हजारो वर्षापासून ज्यांनी परंपरा पाडली आहे या दिव्य नामामृताची, दिव्य कथामृताची, आपल्या परमार्थिक परमभाग्यानं इथं तो सिंचन होतंय. आणि त्या नामामृताच्या, कथामृताच्या, बोधामृताच्या, ज्ञानामृताच्या या अखंड चिंतनात आणखी एक दिव्य स्पर्श होतोय. तो म्हणजे स्वर्गातलं अमृत जिथं सांडलं होतं त्या प्रयागराजला झालेल्या कुंभमेळ्यात 80 कोटीहून अधिक लोक स्नान करून गेले. लाखो साधू पण आणि आपले बाबा पण आता तिथे जाऊन स्पर्श करून, स्नान करून, पूजा करून, यज्ञ करून आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना जमलं नाही, हरकत नाही, फार काही मनावर घेऊ नका. त्या कुंभाबद्दल मला अतिव आदर आहे, कारण मी एका कुंभ मेळ्याच्या नगरीतला नागरिक आहे. त्र्यंबकेश्वर माझं जन्मगाव आहे. 4 कुंभमेळे भरतात, त्यातला त्र्यंबकचा एक आहे. काय आहे हा कुंभमेळा? मला वंदनीय आहे परंपरा, मला वंदनीय आहे ती कथा. कृपया गैरसमज करू नका. आणि म्हणून तिथून आल्यामुळे बाबांच्या अंगावर ते दिव्य स्पंदन, दिव्य ऊर्जा आहे ते मला माहित आहे. आणि आपण घेणार आहोत ती नामामृताची, बोधामृताची, चरित्रामृताची खूप खूप उपलब्धी. त्याच्यात पुन्हा हे अमृत आलंय. का सांगत होतो? ते अमृत जे गरुडानं पळवलंय, राक्षसांना मिळू नये, देवांनाच मिळावं, जे समुद्रातून काढलं होतं, ते लपवताना आणि टेकवताना काही अमृताचे थेंब 4-5 पडले होते कुशावर्तात, नंतर पडले उज्जैनला, नंतर पडले हरिद्वारला आणि नंतर प्रयागराजला. तिथं त्याचं वर्धापन दिन म्हणून तो संस्पर्श त्या अमृताचा, म्हणून तिथं स्नान करायचं असतं. सगळ्या पापाचा नाश होतो. कायिक वाचिक मानसिक
सगळे पाप जातात. संकलन करणं, मनन करणं, अपात्री करणं, जाती भ्रंश, पित्वा पित्व, सगळे पाप, लघुपातक, अतिपातक, महापातक, सगळे पाप जिथे जातात. आणि पुन्हा एकदा नव्या उन्मेषाने माणूस आपल्या जीवनाकडे पाहतो. तो कुंभस्नान जरूर केलं पाहिजे. पण आता आमच्यासारख्या वयाने जमत नाही आणि तुम्हाला कामामुळे जमले नसेल तरी फार खंत करू नका. ज्या अमृताचे 4च थेंब पडले तिथं 80 कोटी लोक स्नान करतायत. त्या अमृताचं महत्व आपल्या दृष्टीने महत्वाचं आहेच, त्या परंपरेचं आहे. पण त्या 4 थेंबासाठी नारायणाला 4 अवतार घ्यावे लागले. अगोदर तर प्रेरणा दिली देवांना की तुम्ही अमृत काढा, ते प्या, प्राशन करा, मग ताकदवान व्हाल, मग असुरी वृत्तीवर, उपद्रव मूल्यावर विजय मिळवाल. त्यांना मदतीला घ्या पण त्यांना वाढी देऊ नका. म्हणून पहिला प्रेरणा अवतार समुद्र मंथन करताना तो मंदराचल पर्वताची रवी केली आणि शिवासुकीचा दोर केला. राक्षस एका बाजूला, देव एका बाजूला. अमृत काढण्यासाठी समुद्र घुसळला, तो पर्वत खाली बुडायला लागला. पुन्हा प्रार्थना केली देवाने, नारायणा धाव. पुन्हा कसला अवतार घेतला? कच्छप. पाठीवर धारण केला पर्वत. घसळून घसळून पाठ किती हुळहुळी झाली असेल देवाची. मंथन होईना, अमृत निघेना. पुन्हा देवांची प्रार्थना आहे आणि भगवान नारायण पुन्हा एकदा अमृत कलश घेऊन बाहेर आले. कुठल्या रूपात? डॉक्टर लोक कोणाची पूजा करतायत? भगवान धन्वंतरीचं रूप म्हणजे नारायणाचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा वाटप करताना भानगडी झाल्या. राक्षस म्हणे आधी आमची वाढी, मग म्हणाले देव म्हणाले आमची. पुन्हा भगवंताने मोहिनी अवतार घेतला. एका अमृताच्या प्राप्तीसाठी देवाला 4 वेळा अवतार घ्यावा लागला. हे भागवत आहे. संत एकनाथ महाराजांचं याच्यात दिलंय, अमर अमृतपान करती. वाचा तुम्ही. इंद्रादिक देवाने ते प्राशन केलं पण ते जिवंत राहिले का? अमर राहिलेत का? ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र बदलतात. अमर अमृतपान करती, शेखी तेही मरून जाती. फक्त नामामृत सेविती ते नागविती कळी काळा. पण देवाचं नामामृत, कथामृत, बोधामृत, चरित्रामृत प्राशन करतात ते कळी काळाच्याही छातीवर बसतात. एवढा अधिकार या सत्संगाच्या, प्रवचनाच्या श्रवणानं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एकदा तुमचं ते ज्ञानाचं निमज्जन होणार आहे. पावित्र्याचा प्रमुख आविष्काराचे स्नान तुम्हाला या मंडपात घालणार आहे. म्हणून भोजनाला जरूर वेळ द्या पण भजनाला वेळ कमी करू नका. कमीत कमी 2-2.5 तास दिले पाहिजे, नाही तर होणार नाही रामकथा. मी प्रार्थना करतो तुम्हाला, तुमची परंपरा पाळा जरूर पण थोडं महत्व द्या, थोडं प्राधान्य द्या. कशाला द्यायचं प्राधान्य? घरात आपण थोडा अर्धा-1 तास इकडे तिकडे करत नाही का? लग्न कार्य शेजारी पाजारी भाऊबंदकीत आपल्या घरी, मग आपल्या कामाला आपण थोडी करत नाही का ऍडजस्टमेंट? मग 1-2 महिन्यापासून कथा आहे हे ठरलंय, ऍडजस्टमेंट का करत नाही? बबनची बायको सिरियस झाली, धावत गेला डॉक्टरकडे. खेड्यातली गोष्ट. डॉक्टर चला चला चला, डॉक्टरची बॅग त्याच्याजवळ, डॉक्टर मागून लुटू आत गेले. डॉक्टर म्हणले दरवाजा बंद करा, मी तपासतोय. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, काही डॉक्टरचा आवाज येईना. म्हणे काय झालं बा? बबन म्हणतो ओ डॉक्टर साहेब थांब थांब थांब. डॉक्टर परत दरवाजा उघडला. हातोडी एक हातोडी, हाय हाय हाय. शेजारी गेला, हातोडी आणून दिली. अर्धा तासाने पुन्हा डॉक्टर म्हणे पकड आहे का? पकड. आय आय आय. परत आणून दिली. परत दरवाजा बंद झाला. अर्धा तासाने परत डॉक्टर बाहेर आले. स्क्रूड्रायव्हर आहे का? स्क्रूड्रायव्हर. त्यामुळे झालं काय नक्की माझ्या बायकोला? काय अटकलं काय तिच्या नरड्या बिरड्यात काही? अरे नाही रे. मग काय चाललंय तुमचं डॉक्टर? अरे म्हणे अजून बॅगच उघडून राहिलो मी. तुझं मड गेलं तुझं येड्या. ती सिरियस झोर राहिली, तू बॅग उघडायला हातोडे द्या पाने. प्राधान्य कशाला द्यायचंय? कशाला प्राधान्य? तरी जडजडवून वहिला निग ये भक्तीची वाटेला जी अपावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या नामामृतासाठी, कथामृतासाठी, बोधामृतासाठी, चरित्रामृतासाठी भगवान शंकर ही अहोरात्र त्या नावासाठी काय करतायत? भजन करी. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
भजन करी महादेव देव भजन करी महादेव शिवरामा नाही भेद शिवरामा नाही भेद दोन्ही देव येथे सिद्ध दोन्ही देव येथे सिद्ध श्रीराम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव फक्त अर्धा तास शिल्लक आहे आणि खूप लांब जायचं आहे. ही श्रवण भक्तीची संधी आहे, दुर्लभ. बाबा बोलवून गेले निज भक्तमुखी कथा. इतकं नका बाबा मला मोठं मानू. गुरुदेवांच्या सेवेत इथपर्यंत आलो आहे ही त्यांची कृपा आहे. निज भक्तमुखी कथा आदरे ऐके श्रोता. याचा अर्थ सौदा न करता कथा करायला येतो तो. आधी ठरवत नाही. ठीक आहे, खर्च आहे, गाडी आहे, घोडा आहे, ढोल आहे, ड्रायव्हर आहे, तो भाग वेगळा आहे. का सांगतोय? श्रवण भक्ती बाबांनी सांगितले 9 विधापैकी एक भक्ती महत्वाची आहे. आणि देवाने साठी आपल्याला का नाही दिले? तोंड बंद करता येतं, उघडता येतं. डोळे बंद करता येतं, उघडता येत आहेत. कान बंद करायची सोय नाहीये. करता येतात ना. अखंड उघडे ठेवा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. काय सांगतोय मी तुम्हाला? संधीचं सोनं करा. साप निघून गेला मग जमीन बडवीत बसू नका. वारं निघून गेल्यावर उफाणता येत नाही ना मायबाप. तो झोल कळला पाहिजे. हा शिमग्याचा महिना लोक काही मानतात काही म्हणत नाही, पण याच्यासारखा भाग्यवान महिना नाही. शेवटचा महिना आहे आणि शेवटला विशेष महत्व आहे. यासाठी केला होता शेवटचा दिवस आहे. हा समरीचा महिना आहे. हा पसायदानाचा महिमा आहे. वर्षभरात काही नाही झालं तर या महिन्यात करून घ्यायचं आहे. जगद्गुरु तुकोबा राय सदैव वैकुंठाला गेले ते याच महिन्यात. संत एकनाथ महाराजांनी निवडला समाधीसाठी तो हाच महिना. एकापेक्षा एक सणावारांनी उत्सवांनी संतांनी साधूंनी दिव्य पर्वकालांनी सजलेला हा महिना आहे. याचा वापर तुम्ही असा करत असाल तर आनंद आहे. विचारला हा वर्धापन दिन कितवा सांगता येत नाही. का नाही लिहून ठेवत? एका गावात 2 मंदिर का दुसरं का बांधलं माहित नाही. निंबेश्वर नाव काय पडलं? आधीच का नंतर दिलं? म्हणजे बाबांनी दिलं. म्हणजे ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. सत्पुरुषाच्या वाणीमध्ये सरस्वती असते तो भाग वेगळा आहे. पण हे वृश्चिक राशीवरून दिलंय. ठीक आहे, आनंद आहे बाबा, स्वीकारला आम्ही. नो डाऊट, नो डाऊट स्वीकारलाय. का ते तर आहेत, काशी विश्वात आहेत, आपल्या कोपरगावात इथंच आहे. त्याचाही मी सांगेन विस्तार, पण आज नाही. आज एवढंच सांगतोय, संधीचं सोनं करा. मिळालेलं आयुष्य मिळाली, संधी मिळाली, संपत्ती मिळाली, ज्ञान मिळाली, पदवी मिळाली, पैसा मिळालेले, काही शेतीवाडी, घर दार, दुकान, बायका, पोरं, संधी ही कुठं वापरायची कळलं पाहिजे. मोठ्याही बाजारला जाते, यादी करून नेते बाजारात, तेव्हा त्या यादीप्रमाणे सामान आणण्याच्या आधी तिला माहित असतं हे सामान कसं वापरायचंय. ते कुठलं सामान असं आणत नाही ज्याचा वापर माहित नाही तिला. तिला तेच माहित आहे की सामान काय आहे आणि कुठं वापरायचं. ते आणायला ती जाती. सामान आणण्यापूर्वी तिला माहित आहे की हे सामान कुठं वापरायचं. डोक्याचं तेल फोडणीला आणि फोडणीचं डोक्याला वापरत नाही ती. अंगाचे सामान वेगळी, कपड्याचे वेगळी, मिरची किती, मीठ किती माहित आहे तिला. सामान आणण्यापूर्वी माहित आहे रे आम्हाला सामान कुठं वापरायचं. पण ब्रह्मांड मोलाचा नरदेह मिळाला, हा कुठं वापरायचं माहित नसेल तर आपल्यासारखं कोण भोळ वेड आहे मला सांगा. काही गोष्टी शब्दाने सांगायच्या असतात, काही कृतीने सांगायच्या असतात. सत्पुरुषांचा भक्तराज भागवतातल्या कथांमधून तो भगवान श्रीराम शबरीला सांगतायत 9विधा भक्ती, त्याचा श्रवण भक्ती आहे. आणि याचा सर्वोच्च आदर्श आम्ही आमच्या डोळ्यांनी कलियुगात पाहिलाय. सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या बालपणापासून तो
कापडगावला बाबाजी होते लहानपणी मामाच्या घरी शिवणाच्या काठावर कन्नड जवळ मोहिते पाटलांचं घर त्यांचं मामाचं गाव आहे. बाबा म्हणाले पिढ्या सांगा उद्या सांगेन जमलं तर. तिथं आई बाबा म्हणायचे आत बाळाचं जे वय असतं चड्डीची नाडी सुद्धा धड बांधता येत नाही ते जे वय असतं त्या वयात जनार्दन स्वामी भजन कीर्तन सत्संग करत होते. बेड सरारापासून त्यांचं गाव 15 किलोमीटर आहे जन्मगाव दहेगाव. बाबाजी म्हणाले पायी जायचो अपरात्री आणि कोंडाजी काकांचे म्हणजे नारायणगिरी महाराजांच्या गुरूंची कीर्तने बाबाजी जागा नाही मिळाली तर झाडावर चढून ऐकत होते. इथपर्यंत एवढंच नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पाहिलंय. सकाळचं स्नान झालं एकदा बाबाजींनी जटा बांधून भस्म लावलं की पहिला कार्यक्रम काय होता भस्मले पुणी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन भवनगिरी मुनी बसे प्रभु जगडी ओ भस्मले पुणी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन भवनगिरी मुनी बसे प्रभु जगडी. भस्मांकित तनु झाली की पहिला उच्चार प्रणवाचा करायचा आणि बाबाजींचा नित्य नियम आम्ही अनुभवला. श्वास प्रश्वास अनुभवला की पहिलं काय करायचं तर भगवंताचं नामामृत चरित्रामृत कथामृत रामायण महाभारतापासून गीता गाथे पसर भागवतापर्यंत बाबाजी सर्वज्ञ होते. एकदा ओठ उघडले सकाळी की बाहेर पडत होत ते अमृत होत. कसलं शिवनामाचा अमृतधारा मुखे ओळी तेरी हृदय रघुनाथी घडोया होई. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन भवनगिरी मुनी बसे प्रभु जगडी. शिवपाठाच्या अमृतधारा. दूधवाला आला तर बाई खरकट भांड नेत नाही. नेते का? दूध घ्या द्या खरकट्या ना. भांड स्वच्छ पाहिजे. एक शेरभर दूध 50 रुपयाचं खराब होऊ नये म्हणून एवढी काळजी घेताय. ब्रह्मांड सुद्धा ज्याच्या नावापुढं फिक्क पडेल त्या भगवंताचं नामामृत कथामृत चरित्रामृत जे भरायचंय वाणीमध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये हृदयामध्ये ते कसं पाहिजे किती शुद्ध पाहिजे. भांड्यातला कचरा काढला पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामी बालयोगी होते वितरागी होते. वैराग्य उष्ण नव्हतं ते. त्याला माहित आहे ब्रह्मांड मोडाचं शरीर असलं तरी पंचमहाभूत पंचविषय पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय शेवटी त्यांच्या गुणासहित आत्म्यात बसलेत आणि म्हणून ते स्वच्छ करायला पाहिजे. बाबाजींनी त्याग केला कचऱ्याचा या भांड्यातला. सांगतायत कवी त्याग करी संसार माया ओ त्याग करी संसार पाटील जन्म कुळी माया माळसा जडवी कळसा दहेगाव उजळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी बसे प्रभु जगडी. त्या एकेका वाक्याला एकेका शब्दाला अधिष्ठान होतं सर्वोत्तम सत्याचं त्यागाचं तपश्चर्याचं. समजून घ्या मी काय सांगतोय. ती परंपरा आपल्याला दिली बाबाजींनी. ती सेवा तुम्हाला दिली रे. 10 डिसेंबरच्या आधी जेव्हा 3 दिवस अगोदर डिक्लेअर केलं बाबाजींनी की आता शरीर शांत होत आहे. कुठे ठेवायचं बाबाजींना. आणि त्यांच्या तोंडातून नाशिक तपोवनात 7 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता वाक्य बाहेर पडलं भाऊ. कुठे ठेवायचं बाबाजी. म्हणाले त्र्यंबकेश्वर माझं आराध्य आहे.
मला आनंद झाला की चला बाबाजी माझ्या गावाला येतं समाधी घ्यायला. क्षणभर थांबले आणि म्हणाले मला जे काही प्राप्त आहे ते वेरूळला झालंय, पूर्ण ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. बाबाजी आपण एक काहीतरी सांगा, वाद होतील. आणि हळूच बोलून गेले, पण कोपरगावची सेवा मोठी आहे. एका महान पुरुषाला, त्यागी, योगी, अवतार पुरुष, शेवटच्या क्षणी काय दिसलं? कोपरगाव तालुक्याची सेवा दिसली रे. बाबाला कोपरगावला घेऊन जा म्हणाले. ते तुमच्या कल्याणासाठी, आणि आम्हाला वेळ नाही ना अजून तिकडे जायला. कोण सोडवेल रे? तुमच्यासाठी बाबाजी या तालुक्यात आले, पंचक्रोशीत आले ना. महिन्यातले 3 तास नाही देत आहेत तुम्हाला प्रदोषला. आमच्या इथं होतो प्रदोष, होत असेल करा. तो अमावस्येचा प्रदोष, पौर्णिमेच्या आधी जो प्रदोष येतो तो तिथे. आता 11 तारखेला या तिथं. 6 वाजेपर्यंत काही दिसणार नाही. 6 नंतर लोक यायला लागतात. 6:30ला पालखी तयारी. बाबा नारळ वाढवून अक्षण करून आरती, पालखी निघते. मंदिराला प्रदक्षिणा होईपर्यंत गर्दी वाढते. बाबांच्या हस्ते महामृत्युंजय काशी विश्वनाथाची पूजा, त्यानंतर आरती, बाबांच्या समाधीची आरती. तोपर्यंत हजाराने लोक वाढतात. 2000, 3000, आणि मग प्रवचन सुरू होतं अर्धा पाऊण तास. आणि पंगत बसल्यावर कळतं 6000 लोक जेवून गेले. 3 तासात पुन्हा कोणीच नाही. सुपडा साफ. कुठून लोक येतात? धुळ्यापासून, औरंगाबाद, जालन्यापासून. आम्ही त्र्यंबकेश्वर येतो इकडे, इगतपुरी घोटीपासून तर पार ते कोणतं गाव ते आळे फाट्यापासून लोक येतात. तुम्ही लय जवळ आहे रे, तुम्ही लय जवळ आहे रे. बाबाईच्या मांडीवर बसलेले माणसं तुम्ही. पंचक्रोशीत थोर, कोपरगावचे लोक परसाकडले थोर येत होते मागे. येतात अजून येतात, काही येतात. हे बाकीचे बोटावर म्हणून येत बाबा. मला गाव उचलायचा. मी काही इथं फुकट आलो का त्र्यंबकून तेवढ्यासाठी? आणली हरिद्वारची काठी पण आणली, उद्या घेईन, आज नाही. आणि काय फरक पडणार? तुम्ही हुसकून दिला, त्या पलीकडे काय करणार? आम्हाला काय फरक पडतो? इसगाव न तेसगाव. पण सांभाळा, हे जर नाही कळलं तर कधीच कळणार नाही. जे आपल्यासाठी आहे, जे आपल्या करता आले आहेत, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. कशासाठी बाबा एवढे कष्ट घेत आहेत? त्यांना बाबाजींचा संकेत आहे, बाबाच्या भक्तांची सेवा कर रमेश. तुमचं खाऊन पिऊन पंक्ती आल्या, त्यांचं व्हायचं अजून. इथून जाऊन मग बाबा घाई असेल जा, तुमच्या आहुत्या राहिल्या असतील. नाही मग आमचं चाललंय, आम्ही रंगरसो तोडू, आमचं काय नाही. म्हणून 7 दिवस वेळ, त्यातला पहिला दिवसातला 1 तास गेलाय. काय आहे श्रीरामाचं चरित्र? आदर्श पुत्र कसा पाहिजे? रामरायासारखा. वडिलांचं वचन पाळण्यासाठी आलेलं राज्य ठोकरून वनात गेले 14 वर्ष, वल्कल नेसून ब्रह्मचर्य फल खाऊन. आदर्श भाऊ कुणासारखा? रामरायासारखा. आदर्श पती रामरायासारखा. आदर्श राजा रामरायासारखा. आदर्श सखा रामरायासारखा. आदर्श स्वामी रामरायासारखा. अरे छोडो यार, आदर्श शत्रू कसा? रामरायासारखा. आमचा काय संबंध रामरायाचा? 1000 वर्षापूर्वी होऊन गेले. आम्ही काय ऐकावं? आम्ही काय त्यांचं नाव घ्यावं? अरे आपला प्रत्येक पावलागणिक संबंध आहे. आपला दिवस उगवतो त्याला आम्ही रामप्रहर म्हणतो. रामप्रहर म्हणजे रामाचा प्रहर सुरू झालाय. आंघोळ झाल्यावर देवाचं नाव घेतलं पाहिजे, जेवताना देवाचं नाव घेतलं पाहिजे. पाहुणे आले तर आपण काय करतो? राम 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 राम. कुणाचं स्वागत आलं? राम राम. आणि एखादा गेला तर पोहोचवता नाही, राम राम आहे ना. क्षणी प्रत्येक उठता बसता जर राम आमच्या जीवनाशी अभिन्नत्वानं अनिवार्यपणे जर संलग्न असेल, आणि आम्ही विचारतो राम आमचा कोण लागतो? तुमचाच आहे, आमचा आहे, आपला आहे, सगळ्यांचा आहे. राम कुणाचा? कुणाचा? प्रेमे गाईन त्याचा. राम कुणाचा? म्हणा राम कुणाचा? कुणाचा? प्रेमे गाईन राम कुणाचा? कुणाचा? प्रेमे गाईन त्याचा. राम कुणाचा? राम कुणाचा? पुत्र कुणाचा? कुणाचा? पुत्र कौसल्येचा. राम कुणाचा? राम कुणाचा? राम कुणाचा?
कुणाचा बंधू लक्ष्मणाचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायचा राम कुणाचा स्वामी कुणाचा कुणाचा स्वामी हनुमंताचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे म्हणा. गायचा राम कुणाचा 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 प्रेमे गायचा राम कुणाचा पती कुणाचा कुणाचा पती जानकीचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायचा राम कुणाचा ओ राजा कुणाचा कुणाचा राजा अयोध्येचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे राम कुणाचा प्रेमे गायीन त्याचा त्याच्यावर प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम निर्माण होण्यासाठी परिचय झाला पाहिजे. बाबांचा आपला परिचय म्हणून प्रेम आहे ना. आता इथून किती जातील किती येतील आपलं प्रेम आहे. ठीक आहे नमो नारायण चहा घ्या दर्शन घ्या. प्रेम केव्हा निर्माण झालं केव्हा निर्माण झालं आपण त्यांचा परिचय करून घेतला म्हणून. आणि तो परिचय करून घेणं म्हणजे श्रीरामचरित्र चिंतन श्रवण करणं. समजून घ्या. परम भाग्य आपलं की महर्षी वाल्मिकीने ते लिहून ठेवलंय. कोण होते महर्षी वाल्मिक का लिहिली रामकथा. जगात पहिली रामकथा कोणी लिहिली महर्षी वाल्मिकींनी. कोण ज्याला गावानं हुसकून दिला होता ओवाळून फेकला होता. कुठल्याशा जंगलात कुठल्याशा कामात गेलेला अजून पक्क्या दाढी मिशाई नव्हत्या आल्या. पौगंडावस्था संपली होती. बालपण उरलं नव्हतं आणि तारुण्य उमजलं नव्हतं. नको ते दृश्य झाडावून पाहिलं. मज्जा वाटते बरं काही काय करू राहिले मज्जा आपण करून पाहू म्हणून पैसे चोरून गेला वेश्येकडे. सवय लागली पैसे घरात देईना मग चोऱ्या घरात. घरचे कंटाळे बाहेरचे गल्लीतले गावातले अख्ख्या गावाने हुसकून दिला. मग दरोडेखोर झाला ज्याला तुम्ही वाल्या कोळी म्हणताय. एवढं पाप तर कोणी म्हणतं 7 रांजण खडे टाकून वगैरे ते काय आपल्याला हिशोब करायचा नाही द्यायचा नाही. पण एवढं पाप झाला पापाचा अतिरेक झाला. त्याचं नाव रामायणात दिलंय रत्नाकर दस्यू. ब्राह्मणाचा मुलगा होता पण कर्म म्हणून वाल्या कोळी. कर्मावर अवलंबून चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्मावर ठरतं. उच्चतम ध्येयावर ठरतं. विचारावर ठरतं. विवेकावर ठरतं. आणि इथं तर सगळा चोपडा साफ झालेला. असाच एक दिवस बसला होता डबा धरून जंगलात नेहमीच्या जागेवर झाडाच्या ढोलीच्या आत. कोणी आला की टप्प्यात पकडायचा आणि मग असाच कितीतरी वेळ गेला. एकही गिऱ्हाईक येईना बाजारवाले कोणी दिसेना प्रवासी दिसेना. आणि तेवढ्यात पावलांचा आवाज आला. ठाऊकारला रत्नाकर दस्यू. दस्यू म्हणजे दरोडेखोर. कोणीतरी येतंय आता सावध झालं पाहिजे. हत्यार काढून ठेवलं मारायला. बोऱ्या बोलान दिलं नाही तर कुटायचा. आणि त्याच्यावर बायका पोरं अशी भटक भावानी त्याला मिळाली होती. तिकडे लेकरं झाले सगळे झाले होते ते. त्याला काय वेळ लागते मिळतं सगळं मिळतं. त्याला तसे पाहिजे तसे मिळतं. त्याला काय करणार. जया जयशी भावना आम्ही काय करणार. थाटला तिकडे संसार झाले लेकर होतात. लोक म्हणतात देवाच्या कृपेने. बर देवाची कृपा झाले ते पोसायचे म्हणजे आज जास्त दरोडे मारायला लागला. आणि नेमका त्याच्या सौभाग्यानं म्हणा की काय मला माहित नाही पावलांचा आवाज आला. त्यानं कुऱ्हाड उचलली. जवळ येऊ दिला. आणखी एक आवाज येत होता विण्याचा. आणि विण्याच्या आवाजाला आणखी एक आवाज येत होता नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण
नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम जय सद्गुरु देवा. ब्रह्मर्षी नारद होते अखंड नारायणाच्या नामस्मरणात. तू म्हणा देवघरात बसून ठीक आहे, आसनावर ठीक आहे, आंघोळ झाल्यावर ठीक आहे, झोपताना ठीक आहे, रस्त्याने हो रस्त्याने सुद्धा केव्हाही घेता येतं. अहो येता जाता वदनी वदता ग्रास गळिता, अहो येता जाता वदनी वदता ग्रास गळिता, घरी दारी शय्ये अति सुखाचे अवसरी, समस्ताची लज्जा त्याजून भगवत चिंतन करी. त्याला वेळ काढायचं भान नाही. तुकोबराने पण लिहून ठेवलंय, सदा नाम घोष करो सर्व सुख जालो सर्व ललकारे, सर्व सुख जालो सर्व ललकारे. नामस्मरण जवळ येतंय, विण्याचा आवाज जवळ येतो, पावलांचा आवाज येतोय. गो तो रत्नाकर दस्यू तयार कुराड घेऊन टप्प्यात आला आणि मारली उडी. वरा 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 वराय कोडे तू कुठं चाललाय, काय तुझ्याजवळ काय ते नक्की काय सांग. लय चोपडा चटक दिसतो. ते चोपडा चटक दिसतात ते काय आपल्यासारख्या पुरणपोळ्या खाऊन नाही. ते त्यागाचं तेज आहे, तपाचं तेज आहे, व्रताचं तेज आहे, साधनेचं तेज आहे, सेवेचं तेज आहे, ज्ञानाचं तेज आहे. मी का सांगतोय, जैन लोकांमध्ये साधू 12 वर्ष आंघोळ करत नाही. ते नग्न असतात ना बाबा, पण कधी अंगाचा वास नाही, घामाचा वास नाही. आम्ही 2 दिवस दाढी केली नाही तर बायको घरात नाही देत. का सांगतोय मी, 12 वर्ष आंघोळ करत नाही, पण दुर्गंध येत नाही. कारण दुर्गंध यावा अशी घाण मध्ये भरतच नाही काही. ती आपली सवय आहे, ती आपली सवय नाही, ते भरतोय मध्ये. आणि म्हणताय मग चोपडा चटक दिसतो. काय तुझ्या जवळ काही माल पण काहीच नाही, फक्त विणा नाही आहे. तुला पाहिजे ते घे. आता हे कशाला घेल तो, मला तुझी झडती घ्यायची म्हणजे घे. आमचे धन भय विरहित आहे, पडले मैदानात, त्यांना काय भीती आहे. लपून ठेवावं असं काही नसतं साधूंजवळ. नंगे साधू म्हणजे काय, शेवटी कुंभमेळ्यात पाहिजे नंगे साधू म्हणजे काय, लपून ठेवावं असं काहीच नाही, लपून करावं असं काहीच नाही, ते नंगे साधू. याचा अर्थ कपडा शरीरा इतकाच आणि शरीर कपडे इतकंच त्यांच्या दृष्टीने. आता कपडे घातल्यावर कपडे झाकायला आपण काही घालतो का, घालतो का कपडे झाकायला परत काही ना. कपडे झाकतात शरीर. ज्यांचं शरीर हाच कपडा आहे ते कशाला झाकायचा उलटा. दुसरी गोष्ट, साक्षात्कारापर्यंत पोहोचले असतात ते. आपण बाथरूम मध्ये आंघोळ करताना धरून चालू, एकटच राहतो ना आपण, जोडीने करतो आंघोळ, काही मित्र मित्र भाऊ भाऊ ना, गर्दीचे भाष्ट वेगळे. बंद झाला दरवाजा बाथरूमचा की आपल्या अंगावर कपडे असतात नसतात, प्रत्येकाचं ते सवय, स्वभाव आहे, आवड आहे. असलेच पाहिजे असं नाही. का, बाथरूम मध्ये पाहायला कोणीच नाही आपल्याला, आपणच आहोत. आपल्याला कोणीतरी पाहणारा असेल, ओम नमो नारायण, पाहणारा कोणी असेल तर आपल्याला कपडा लागतो, आपल्याला दरवाजा लावा लागतो, आपल्याला लाज वाटते. जिथं संन्यासी झाल्यावर ते नागा संन्यासी वंदने गुरु परंपरेचा स्वीकार केला आणि स्वतःचा आत्मपिंड देऊन ज्याने संन्यास घेतलाय, देहाचे सुद्धा पिंडदान करून, त्याला कसलं
परकेपण, कसला भेद, कसला दुजा भाव. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदान यज्ञ अहम भोजनम नैव भोजन न भोता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा ज्यांचा भाव आहे, हा ज्यांचा स्वभाव आहे, हा ज्यांचा साक्षात्कार आहे, महाराजांचं स्वागत करा टाळ्या वाजवून. ते पण दसनामी नागा संन्यासी आखाड्याचेच आहेत, आपल्याच मडीचे बाबा, 13 मडीचे. आदरणीय कुंभारी क्षेत्रावरून आलेले संत राघवेश्वर बाबाजी, त्यांचे आगमन झाले. एक जोरदार टाळ्यांची गजरात त्यांच्या- आणि म्हणून रत्नाकर दस्यू म्हणाला मला झडती घ्यायची म्हणजे घे. लागला त्यांचे हातपाय तपासायला, कमरेला काही खोचले का, इकडे काही आहे का, काहीच नाही. त्यांना काही फरक नाही पडला, याला पडला. रत्नाकर डाकूला फरक पडला, कारण तो स्पर्श करत होता तो ब्रह्मर्षी नारदांना, परमोच्च संत महापुरुष. कळत न कळत जरी त्यांचा स्पर्श झाला ते काय होत, काय होत. अरे त्यांच्या चरणाची माती जरी अंगाला लागली तरी काय होत दत्ता. संत चरण रे